नमस्कार, मी डॉक्टर अनुजा केळकर. मी सायकॅट्रिस्ट आहे, डी ॲडिक्शन स्पेशालिस्ट आहे, सायकोथेरपिस्ट आहे आणि केळकर क्लिनिक घोडबंदर रोड ठाणेमध्ये ॲज अ सायकॅट्रिस्ट खूप वर्षांपासून प्रॅक्टिस करते. मला बरेचदा लोक म्हणतात की मॅडम माझे निगेटिव्ह लोक माझ्या आजूबाजूला आहे, निगेटिव्ह विचार आहेत, निगेटिव्ह सिच्युएशन्स आहेत, त्यांना मी पॉझिटिव्ह कसं करू आणि ते मला नॉर्मल कसं करू सगळं सिच्युएशन. पण माझं म्हणणं आहे की निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह जसं आहे तसं एक्सेप्ट करणं शिका. नथिंग इज राईट अँड रॉंग, गुड अँड बॅड. आपला ॲप्रोच त्या सिच्युएशनकडे बघण्याचा म्हणजे आपला दृष्टिकोन कसा आहे हे इम्पॉर्टंट आहे. बरेचदा लोक म्हणतात की माझं वातावरण ऑफिसचं खराब आहे, लोक खराब आहेत, कलिग्स वाईट आहेत किंवा सासू खराब आहे, नवरा खराब आहे, मित्र खराब आहे. असं सारखं आपण निगेटिव्ह विचार करत राहतो की सिच्युएशनच सपोर्ट करत नाही आहे. मग त्यामुळे काय होतं की आपण सारखं कंप्लेंट मोडमध्ये जातो, सारखं कंप्लेंट करत असतो त्या गोष्टींबद्दल. मग आपली किरकिर सुरू असते आणि त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला पुढे आयुष्यात सरकताच येत नाही. आपण सारखं त्याच्यामध्येच अडकलेलं असतो की कसं सगळं निगेटिव्ह चाललंय आणि मग इतक्या निगेटिव्ह सिच्युएशनमध्ये मी कसं बदलणार. याच्यात सगळ्यात सोपं सोल्युशन म्हणजे की जे सिच्युएशन आहे, जी लोक आहेत, जे विचार आहेत त्यांना जसंच्या तसं एक्सेप्ट करा. लोकांना बदलायला जाऊ नका. आपण लोकांना, सिच्युएशनला नेहमीच बदलू शकतो असं नाही. त्यामुळे आपल्याला स्वतःला बदलवायचं असेल तर पॉसिबल आहे, लोकांना बदलणं अशक्य आहे. त्याच्यामुळे जितकं सोप्यारित्या आपण काम करू शकू तेवढं करायला पाहिजे आणि ते म्हणजे की एक्सेप्ट करणं. आपण काय करतो की सिच्युएशनला, लोकांना एक्सेप्ट करत नाही आणि मग कसे प्रॉब्लेम्स माझ्या आयुष्यात आहे याच्यामध्येच राहतो. जर आपण एक्सेप्ट केलं की हो असं असं आहे, असा प्रॉब्लेम आहे, आता मी याच्याकरता काय करायला पाहिजे, तर आपल्याला सोल्युशन्स त्याचे मिळतील. नाहीतर आपल्याला सोल्युशन्स मिळत नाहीत आणि आपण फक्त त्या डबक्यामध्ये कंप्लेंट्सच्या बसले राहतो, त्याच्या बाहेर निघू शकत नाही. त्यामुळे एक्सेप्ट द सिच्युएशन ॲज इट इज. दॅट विल हेल्प टू इम्प्रूव्ह युअर हेल्थ, युअर फिजिकल अँड युअर मेंटल हेल्थ. नाही तर हे तुमच्या फिजिकल हेल्थ आणि मेंटल हेल्थ दोन्हीवर इम्पॅक्ट करतं आणि तुम्हालाच निगेटिव्ह करत जातं. त्यातनं पॉझिटिव्हिटी काहीही येत नाही. फोकस स्वतःवर करा, लोकांवर नाही. स्वतःला सुधरवा. लोकांना नंतर सुधरवायचं नाही सुधरवायचं, सुधरतील लोक नाही सुधरतील तो भागच वेगळा आहे. तुम्हाला मेंटल हेल्थ रिलेटेड अजून व्हिडिओज हवे असतील तर यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा आणि त्याच्यातनं तुम्हाला व्हिडिओज पुढे पण मिळत राहतील आणि तुम्हाला लोकांना पण सांगायला सोपं होईल. मेंटल हेल्थ रिलेटेड अवेअरनेस क्रिएट करायला आम्ही अविरत काम करतोच आहे. धन्यवाद.